हाय नमस्कार. तर आज आहे 4थी माळ. तर तुम्हाला मी दाखवणार आहे आपला घट कसा उगवलाय. कुणाकुणाचं घट उगवलं सांगा. आमचा म्हणजे का नाही, दुसऱ्या माळाला पानाची पहिली सोमवारी घट बसलं आणि मंगळवारीच घट आमचा उगवला. तुम्हाला खोटं वाटतं का? मी खोटं नाही बोलत कधी. देवासमोर आणि देवाची बाई कधीच खोटं बोलत नाही, एवढं लक्षात ठेवा बरं का. तर हो काही काल काल ही पहिली पानाची, काल तसल्या लाल पानाची नसतात का, तिच्या आवडीचं आहे देवाचं. आणि आज तुळशीची माळ घातली या. तर घट बघा आपला किती उगवलाय, दिसला का? हो का, किती उगवलाय, मोठा झालाय. हो का, एवढा एवढा झालाय, एक एक बोटावर आलाय घट. हो का, बघितलं का उगवलाय का नाही? मग खोटं बोलत नाही आपण. हे काय होतंय, उजेड पडलाय माझ्या तोंडावर, माझ्याच हाताचा पडतोय. तर घट आपल्याला लय बऱ्यापैकी लय उगवलाय. कारण 4थ्या माळाला एवढा उगवलाय आणि मंगळवारीच एवढसा उगवला होता, कोंब बाहेर आलता. काल 3री माळ, आज 4थी माळ. कसं एक नंबर भारी उगवलाय का नाही? मग आणि नारळ हो का ताई, तुमच्या याचा देवाचा नारळ तुम्ही नेणार आहे तुमच्या शेतामध्ये लावायला. नारळ पण आहे, नारळावरला घट आलं गे कळस. कसं दिसतंय, रस रस दिसतंय का नाही? मग तर सगळं आपलं झालेलं आहे. देवाची पूजा ही सकाळण्याच असती, वात रातभर दिवसभर असती. दिवा इजू द्यायचा नसतो. आणि घट बघा कसला उगवलाय, एकच नंबर घट असा उगवलाय. मग म्हणलं चला दाखवा. आई येडाबाई, लक्ष्मी आय, तुळजापूरची आय, सगळ्याला सुखी ठेव. माझ्या भावा बहिणींना, आख्या महाराष्ट्र जेवढे माझे आहे ती तेवढ्यांना आनंदी ठेव. आई येडा माय, आंबाबाई, लक्ष्मी आय, है की नाही? मग देवापुढं मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. तुम्ही माझ्या बाणूसाठी करता म्हणल्या, मी पण करणारच की. कसा दिसतंय, एकच नंबर घट दिसतंय का नाही? मग हो का, कसं आहे माहितीये का, रिवाज पहिल्यापासून आलेला आहे तर म्हणून देवाला, आणि देव हाय नाही असा नसतो, असतो देव. मग बाणूचं काही तर चाललंय, खेळती बाणूबाई आपली. आजारीच आहे, काय करावं, खेळती म्हणजे आजारी पडली. मी बसली होती बाहेर, म्हणलं थोडंसं बोलावं, तुम्हाला घट दाखवा. आणि तुमच्या इकडं असलं पाणी येतंय का बरं? येतंय का पिवळं चुक? आमच्या इकडे यायला लागलंय पिवळं. आज पिवळी साडी आहे ना, त्यामुळं आज पिवळं पाणी आलंय नळांना. तसं काय नाही, हिरी गच भरल्या. आमच्या इथं गावात माणसं वाहून गेली. एक तर जाग्यालाच दवाखान्यात नेऊस तर वारलं असे म्हणते ते, आपण डोळ्याने बघितलं नाही. देव करो सगळ्याला चांगलं ठेवू, है की नाही? मग त्याच्या मागणं आपलं चांगलं होऊ द्या. आज हेडो टाकलेला बघितला, म्हणजे कालपासून जरा बरं वाटायला लागलं म्हणून आपलं टाकलं. फिरीला बाया जात्याल्या, पहिलं बाया यायच्या फिरीला. 9 दिवसाच्या 9 माळा घालील घटाला असं म्हणायच्या. हळदी कुंकू तुळशी पुशी ठेवायचो, रांगोळी काढून. आता कोण फिरीला येईना पहिल्यासारखं. मग हो का, शेंगाचं पोतं काढून ठेवलंय बाहेर. म्हणलं कोण फिरीला आलं तर द्यायला आपलं. आणि आम्हाला पण उपासाला फोडायच्या त्या. तुम्ही धरला का उपास भावा बहिणींनो? आम्ही धरलं बघा, सगळी धरते ती नवरतन. आज आहे 4थी माळ, आज पिवळा रंग. तर बघितलं का नाही घट कसा उगवलाय आपला? सोमवारी घट लावला सकाळनं, आणि मंगळवारी तर दिसला, एवढूला दिसायला लागला. आणि 3ऱ्या माळाला तर एवढाला दिसायला लागला. आता 4थ्या माळाला एवढा दिसायला लागला. लय घट उगवतो बरं का. आता त्या जुन्या घरी मी जात नाही, तिकडं कोंबड्या आहेत, तिला गेट नाही. किती जणाला म्हणलं
म्हणजे आमच्या घरातल्या चुलत्याच्या पोराला म्हणलं, अरे म्हणलं असं असं होतंय म्हणलं, कुत्री ही बसते ती म्हणलं, आधी उघडी होती तेव्हा ती म्हणायची माझ्यावर कुत्री ही मुतते ती. आणि तर ती मला काय म्हणला करू हळूहळू म्हणला, तू बी कोण कोण वर्गणे देत आहे. त्याला काय मी म्हणलं, कुणाचे भरोसा काय धरू नको, कुणाला काय मागू नको, तुला काय कमी पडलं तर मला सांग, मी इटभट्टीवर जाणारच आहे म्हणलं, मी थोडंफार पैसे देते म्हणलं, म्हणजे मी देते म्हणजे माझ्या वडील आहे ना, तर माझ्या वडील कुठं कामाला नसतात, मग माझ्या वडिलाच्या आणि मी देणार. तर म्हणलं तात्या काय थोडं पैसे देतील म्हणलं, आणि तू काय म्हणलं एक गेट करू म्हणलं, गेट बसू नाही तर उचलून घेऊ म्हणलं. मग माझ्या तर नशिबाने चांगलं झालं तर मी मंदिर ती मोठंच करणार आहे, आणि जर नाही झालं तर देवाला पण माहिती आहे मी जे बोलते ते करून दाखवते, ती दमाने का होईना. पण कसं असतं माहिती आहे का, करण्यात आणि बोलण्यात लय फरक असतो. पण मला इथवर येतं की बाई मी बोलते पण मला करायचंय, पण माझं लगेच आज बोललं आणि उद्या करणं बरोबर नाही दिसत. का दिसतंय? नाही दिसत. कारण माझ्याच्याने ते होऊच शकत नाही. जेव्हा होईल तेव्हा जेव्हा योग्य आलाच, आई अंबाबाईनं, आई लक्ष्मी आईनं, आई येडूसरीनं जर मला साथ दिली तर त्या गोष्टी घडतेल्या, बरोबर आहे का नाही. तर बघू, यंदा तर लोकांचं देणं आहे म्हणून वीटभट्टीवर चालली. पुढल्या वर्षी जर थोडाफार पैसे आले तर ईट काय आणीन तिथून आणि गेट बनवाय टाकीन. जाऊ द्या, माझं जाऊ द्या पैसे, मला देवाने काही सुद्धा कमी केलेलं नाही. स्टॉप का केलता? कुणाला आवडतं नाही आवडत. मागणं 2 पोरगी आलती आणि तिची आई आलते गावातली, त्यांना नाही आवडत म्हणून मी कट केलता. कट म्हणजे स्टॉप केलता. तर त्या चालल्यात करमाळ्याला. आमच्या इथली आरशा परशाची शूटिंग आहे का, तिथल्या 9 दिवसाच्या 9 माळा इतकी यात्रा असती कमलाईची, की लय मोठी जत्रा भरती. आज 4थी माळ, 7व्या माळाला लय असते बघायला, लय म्हणजे लयच बघायला असते करमाळ्याला. आरशा परशाची शूटिंग असते ना, तिथं 9 दिवस जत्रा असते. घट बसल्यापासून लय बघण्यासारखं असतं. तर या तुम्ही पण, कोण येत असेल तर मला सांगा कमेंटमध्ये, मी पण येते, मी पण जात असते. पण बघू 7व्या माळ्याला जाईल, गेली तर तुम्हाला दाखवीन, आहे का नाही. तर चला, हेडे वावलं असलं तर लाईक करा, काय चुकलं फिकलं तर तसं सांगत जावा, मला राग नाही येत. जे आहे ते आहे आपलं, आहे का नाही, खोटं काय बोलायचं. आणि देवाधर्मावर मी भरपूर विश्वास ठेवते, कारण देवाधर्मापासून माझी मुलगी म्हणजे अन्वीचा पण जीव गेलेला आलेला आहे, आणि माझ्या वल्लाचा पण जीव गेलेला आलेला आहे. त्यामुळं का नाही, मी देवाला विसरू शकत नाही. कुणी कितीही नावं ठेवा, पण कुणी काही बोलत जाऊ नका माझ्या बाबतीत, कारण जे मी बोलते का नाही ते खरं होतं. म्हणजे असं लोक म्हणतात, बरेच जणांचं झालंय, चांगलं बोललं तरी त्यांचं खरंच होतंय, वाईट बोललं तर त्यांचं वाईटच होतंय. त्यामुळं का नाही, थोडंसं चांगलं बोलत जावा. आणि माझ्या डोळ्यासमोर माझ्या दोघांचा जीव गेलेला आलेला आहे, कारण ते देवांनी माझ्या आईवडिलाला आणि माझ्या लेकराला जिवंत ठेवलेलं आहे. त्यामुळं का ना माझा विश्वास लय आहे. तर तसंच प्रार्थना मी तुमच्यासाठी पण केली, माझ्या भावा बहिणीचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप चांगलं होऊ दे, खूप चांगलं होऊ दे, आहे का नाही. तर चला, बाय बाय.